starting with origin and evolution of life in that 5.10 evidence of organic evolution. Means whatever evidence that will be suggested by or suggested for the evolution, that is called it as a evidence of organic evolution. Okay, so now we will go to a theory part. The theory of organic evolution states that the present day complex organism, म्हणजे आजचं जे complex organism highly मल्टीसेल्युलर आणि हायली स्पेशलाइज्ड जे ऑर्गॅनिझम कॉम्प्लेक्स फॉर्म झालेला आहे, हॅव ओरिजिनेटेड फ्रॉम अर्लियर सिम्पलर फॉर्म ऑफ लाईफ. म्हणजे आधीचं जे सिम्पल फॉर्म ऑफ लाईफ होतं त्याच्यापासून आजचं कॉम्प्लेक्स लाईफ ऑफ ऑर्गॅनिझमचं काय झालेलं आहे, फॉर्मेशन झालेलं आहे. सो दॅट इज ऑल अबाउट दॅट ऑर्गॅनिक इव्होल्यूशन. नाउ द प्रोसेस ऑफ इव्होल्यूशन इज सपोर्टेड बाय एव्हिडन्स. ओके, मग त्याला काहीतरी एव्हिडन्स आहे अँड दिस एव्हिडन्स आर प्रोव्हाइडेड बाय various branches of biology. The first one branches is paleontology. Now you can see in this diagram, what is the meaning of paleontology? Study of fossil. Okay, fossil वगैरे जे आहे, बोन वगैरे आहे, त्यांचं study, that is called it as a paleontology. The second one, comparative anatomy. Now you can see that the second diagram we can compare a different type of organ in our body. आपण आपल्या बॉडी मध्ये किंवा ऑर्गॅनिझमचं जे बॉडी आहे त्यांच्या ऑर्गन्सला आपण काय करू शकतो, कंपॅरिझन करू शकतो. दॅट इज कंपॅरेटिव्ह अनाटॉमी. सेकंड टाइप त्याला सपोर्ट करते. एम्ब्रिओलॉजी, डिफरंट टाइप ऑफ एम्ब्रिओ. ओके, एम्ब्रिओचं फॉर्मेशन. नाउ कॅन सी दॅट या एम्ब्रिओ मध्ये बघा सर्वांचं एम्ब्रिओचं जेव्हा फॉर्मेशन होत आहे, सो दॅट इज ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, दॅट इज फिशचं दिलेलं आहे, दॅन सलामेंडरचं दिलेलं आहे, दॅन ह्याच्यामध्ये टर्टलचं दिलेलं आहे. सो ऑल हॅव अ सिमिलर टाइप ऑफ एम्ब्रिओजेनेसिस. म्हणजे एम्ब्रिओचं जे फॉर्मेशन होत आहे ते पण ह्याच्यामध्ये कसं आहे, सिमिलर टाइपचं आहे सर्वांमध्ये. मग ते एक पॉइंट ह्याच्यामध्ये दिलेला आहे. नेक्स्ट पॉइंट दॅट इज मॉलिक्युलर बायोलॉजी. दॅट इज स्टडी ऑफ जीन्स. जीनचं जे स्टडी आहे ते पण कसं आहे, सिमिलर आहे. दॅट इज कॉल्ड इट ॲज अ मॉलिक्युलर बायोलॉजीचं पार्ट ह्याच्यामध्ये दिलं. Okay, so these are the different type of evidence. Now we will see that evidence in advance. आपण याला थोडंसं advance मध्ये आणि extra point मध्ये बघूया. The first one, evidence, that is paleontology. As I already stated, what is the meaning of paleontology? Study of ancient life with the help of fossil is called paleontology. Now in that we can see that fossil are, what is the meaning of fossil? The dead remain part of a plant and animal that live in a past in a various geological layer. जे सॉइल आहे किंवा जे पण आहे त्याच्या लेयर मध्ये काय आहे, फॉसिल वगैरे जे पण आहे त्याचं डेड रिमेन पार्ट. म्हणजे असं सपोज करा की काहीतरी त्यावेळी अर्थक्वेक वगैरे आलेलं आणि त्या अर्थक्वेक मध्ये हे जेवढं पण प्लांट आहे किंवा जे अॅनिमल्स आहे दॅट विल बी बरीड इनसाइड दॅट सॉइल. आणि त्या सॉइलच्या लेयर मध्ये आपल्याला काय भेटते, त्यांचं फॉसिल भेटतंय. अँड अकॉर्डिंग टू दॅट फॉसिल वी आर स्टडिंग, दॅट इज कॉल्ड इट ॲज अ पॅलिएंटोलॉजी. नेक्स्ट पॉइंट ह्याच्यामध्ये काय दिलंय बघा. The study of fossil provides the most convincing and direct evidence of evolution. जसं मी तुम्हाला बघा असं सांगितलं की डायनासॉर्स होते, पण जर मी तुम्हाला आजच्या डेट मध्ये डायनासॉर्सचं जर त्यांचं बोनचं पार्ट किंवा काहीतरी दाखवलं आणि सांगितलं की हे होते, मग तुम्हाला एव्हिडन्स थोडंसं सपोर्ट होणार. मग तसं याच्यामध्ये बघा हे जे ह्युमन आहे किंवा तुम्हाला इजिप्त मध्ये ह्युमन्स वगैरे जे आहे ते तसंच्या तसं तिकडे ठेवलेलं होतं. मग ते जर आपण थोडंसं कंपॅरिझन केलं, जस्ट अ मिनिट ऑल ऑफ यू. नाउ द थर्ड पॉइंट वर आपण तिकडे होते बघा याच्यामध्ये. द स्टडी ऑफ फॉसिल प्रोव्हाइड्स द मोस्ट कन्व्हिन्सिंग अँड डायरेक्ट एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन. म्हणजे मी तुम्हाला असं सांगितलं की डायनासॉर्स होतं, त्याचं टेल होतं, त्याला 4 लेग्स होते, 2 लेग्स होते, 2 हँड्स होते. मग त्यापेक्षा मी त्यांचं तुम्हाला डायरेक्टली फॉसिलच दाखवलं, म्हणजे मी तुम्हाला एखादं त्यांचं बोनस दाखवलं, मग तुम्हाला अजून थोडंसं एव्हिडन्स मध्ये तुम्हाला कन्व्हिन्सिंग होणार आणि तुम्हालाही ते थोडंसं समजणार की हा बरोबर हे कन्फर्म आहे. सो दॅट इज fossil is a one type of a convincing and direct evidence of evolution. Now the next part, a fossil are formed in sedimentary rocks. रॉक्स वगैरे जेव्हा आपण वेगवेगळ्या ठिकाणी उत्खनन वगैरे होते, जसं की आता बघा जे
रामाचं हे जे मंदिर बनवायला घेतलं, मग त्याच्यामध्ये त्यांचं काहीतरी सॉइल वगैरे जेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये हे करायला घेतलंय, मग त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी वेगवेगळ्या टाईपचं जी मूर्ती वगैरे आधीचं ते दिसतंय. इफ सपोज करा की त्याच्यामध्ये काहीतरी बोन्स वगैरे जे पण आहे ते स्टार्ट झालं. सो अल्टिमेटली दॅट बोन इज नथिंग बट वन टाइप ऑफ अ सॉइल, दॅट इज वन टाइप ऑफ फॉसिल. आणि हे जे बोन आहे ते रॉक मध्ये किंवा सॉइल मध्ये किंवा वेगवेगळ्या फॉर्मेशन मध्ये आपल्याला भेटू शकतं. मग तेच दिलंय, फॉसिल आर फॉर्म इन सेडिमेंटरी रॉक्स, अंबर, येलोविश फॉसिल रेझिन. नाउ यू कॅन सी दॅट द फर्स्ट डायग्राम मध्ये तुम्हाला हे जे येलो कलरचं रॉक लाईक पार्ट दिसते, दॅट इज कॉल इट ॲज अ अंबर. ओके, दॅट इज कॉल इट ॲज अ अंबर. मग त्याच्यामध्ये इन्सेक्ट वगैरे जे पण आहे बघू शकता आपण. दॅन फॉसिल आर इनसाइड आईस. आईस मध्ये जर एखाद्या ठिकाणी आईस वगैरे पडते आणि त्याच्यामध्ये एखादं प्लांट किंवा अॅनिमल घेतलं, मग ते तसंच्या तसं राहणार आहे. पीट बॉक्स. व्हॉट इज द मिनिंग ऑफ पीट बॉक्स? नाउ कॅन सी इन दिस. तुम्हाला जे सेकंड वाला डायग्राम दिसते बघा, त्याच्यामध्ये हे ह्युमनचं बॉडी तसंच्या तसं, नॉट फुल्ली डायजेस्टेड बट हाफ डायजेस्टेड बॉडी त्या पार्ट मध्ये आपल्याला दिसते. दिस इज कॉल्ड इट ॲज अ पीट बॉक्स. इजिप्त मध्ये जे ती लोक त्याला तसं काहीतरी पट्टी वगैरे बांधून किंवा कुठल्या तरी केमिकल मध्ये ठेवतात, त्याच्यामुळे त्यांचं बॉडी तसंच्या तसं नॉट अ फुल्ली डायजेस्टेड बट हाफ डायजेस्टेड पार्ट मध्ये असतं. दॅट इज कॉल्ड इट ॲज अ पीट बॉक्स एक्सेट्रा. During fossilization, the primitive form of organism occupy older, lower layer, and the advanced form occupy upper and more recent layer of earth. हॅलो, जस्ट अ मिनिट ऑल ऑफ यू. काही कॉल येत होता त्याच्यामुळे कट होते आवाज. सी ऑल ऑफ यू लिसन हिअर. सो आपण होते बघा याच्यामध्ये या पॉइंट वरती. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस पॉइंट? याच्यामध्ये काय होतंय की आपण सॉइल मध्ये अप्पर लेअर म्हणजे काय आहे की जे रिसेंटली काहीतरी अॅनिमल्स वगैरे जे बरीड झालेले आहेत त्यांचं पार्ट आपल्याला अप्पर लेअर मध्ये सॉइल मध्ये दिसणार. आणि जसं जसं आपल्याला आपण खाली खाली जाणार आणि तिकडे एखादं फॉसिल भेटणार, दिस विल इंडिकेट दॅट दॅट इज अ अँसेस्टर ऑफ अवर. म्हणजे आत्ताचं जे अॅनिमल आहे त्याच्या आधी, म्हणजे नवीन जे अॅनिमल आहे ते आपल्याला अप्पर लेअर मध्ये दिसणार आणि जे ओल्डर अॅनिमल आहे ते आपल्याला लोअर लेअर ऑफ अर्थ मध्ये भेटू शकते. ते ह्याच्यामध्ये सांगितलं. नाउ वी विल गो टू अ नेक्स्ट स्लाइड. टाइप ऑफ फॉसिल. The first one is actual remain type of a fossil. These are the most common type of a fossil. What is the meaning of actual remain? पूर्णच्या पूर्ण ते जे पार्ट आहे ते तसंच्या तसं आपल्याला दिसतंय. So the plant and animal and a human bodies got embedded in permafrost of Arctic and alpine snow remain preserved in a actual state. ओके, वळील ह्याच्यामध्ये एक थोडंसं तुम्हाला मिनिंग येणार. परमफ्रॉस्ट जे दिलंय ना, व्हॉट इज द मिनिंग ऑफ परमाफ्रॉस्ट? सो दॅट इज मिनिंग इज आईस मध्ये ज्यांचं बॉडी जसं बॉडी वगैरे जसं बॉडी वगैरे सॉइल मध्ये राहतंय तसं आईस मध्ये तसं राहतंय. त्या टाईपच्या बॉडीला किंवा त्या टाईपच्या फॉसिलला त्यांनी नेम दिलेला आहे. दॅट इज कॉल इट ॲज अ परमाफ्रॉस्ट, म्हणजे आईस मध्ये स्टोर झाले. ह्याच्यामध्ये एक एक्झाम्पल पण दिलेलं आहे बघा. एक्झाम्पल इज वुली मेमॉथ इन सायबेरिया. नाउ कॅन सी इन दिस डायग्राम. पहिलं जे डायग्राम आहे बघा, हे एलिफंट लाईक जे अॅनिमल्स आहेत दॅट इज कॉल इट ॲज अ मेमॉथ. ओके, कुणाचं तरी मोहित 45 नंबर, तुमचं व्हिडिओ आय थिंक ऑन आहे असं मला वाटतंय. क्लोज करून घ्या. ओके, सो नाउ कॅन सी दॅट अ वुली मेमॉथ इन अ सायबेरियन. तुम्हाला जे अपर साइडला हे जे डायग्राम दिसतंय पिक्चर, ते आहे बघा हे जे ऍक्च्युअल आहे आणि ते आता बघा त्याचं जे आईस मध्ये भेटलेलं जे आहे ऍक्च्युअल रिमेन, म्हणजे तसंच्या तसं बघा दिसणार ह्याचं बॉडी आहे. सो दॅट इज कॉल इट ॲज अ ऍक्च्युअल रिमेन आईस मध्ये. देन अंबर अँड हार्डन रेझिन contain a preserved bodies of many insect and arthropods. Now you can see in this diagram. या डायग्राम मध्ये तुम्हाला बघा हे जे अंबर आहे येलो कलरचं पार्ट, हार्डन पार्ट, त्या पार्ट मध्ये हे जे इन्सेक्ट आहे त्यांचं बॉडी तसंच्या तसं असू शकते. सो दॅट इज कॉल इट ॲज अ ऍक्च्युअल रिमेन टाइप ऑफ अ फॉसिल. दिस इज ऍक्च्युअल रिमेन टाइप ऑफ अ फॉसिल. नाउ वी विल गो टू अ नेक्स्ट फॉसिल.
mold. Type of fossil, second type, that is mold. What is the meaning of mold? These are the hardened encasement formed in outer part of organic remain which later decay living cavities. Now you can see in this diagram, जेव्हा या सॉइलचं जेव्हा या रॉकचं फॉर्मेशन होत आहे त्यावेळी काय झालं, एखाद्या अॅनिमलचं बॉडी डेथ झाल्यानंतर त्याच्यावरती काय झालं, सेटल झालं. आता ते तर अॅनिमल काय झालंय, ते डेथ झाल्यामुळे त्यांचं जे पूर्णचे पूर्ण पार्ट होतं ते काय झालं, डीके झालं. बट आफ्टर द डीके ते जे अॅनिमलचं इम्प्रेशन होतं ते त्या सॉइल मध्ये किंवा त्या स्टोन वरती आपल्याला तसंच्या तसं दिसतंय. दॅट इज कॉल इट ॲज अ मोल्ड. म्हणजे इम्प्रेशन. आपण चिखल वगैरे घेतलं आणि आता तुम्ही चिखलामध्ये वगैरे कुठे पाय टाकलं, मग आपल्या पायाचं इम्प्रेशन त्याच्यावरती येतंय. मग तसंच दॅट इज कॉल इट ॲज अ मोल्ड्स. तेच पॉइंट ह्याच्यामध्ये दिले. बॉडी पार्ट ऑफ अ प्लांट अँड अॅनिमल लेटर डीके बट द इम्प्रेशन स्टील रिमेन. त्यांचं बॉडीचं पार्ट डीके होऊन जाणार आहे, बट त्यांचं इम्प्रेशन त्याच्यामध्ये तसंच्या तसं असणार आहे. And that become a permanent. Okay, so this is called it as a mold. For example, footprints are formed in this manner. आपल्या बॉडीचं जे फुटप्रिंट वगैरे आपण चिखलामध्ये पाय ठेवलं मग त्याचं फॉर्मेशन होत आहे. सो use of a paleontology. So first one significance is it is useful in constructing the phylogeny. What is the meaning of phylogeny? Now you can see in this diagram. वन ऑर्गॅनिझमचं दुसऱ्या ऑर्गॅनिझमशी काय रिलेशन आहे, दॅट इज कॉल इट ॲज अ फायलॉजिनी. म्हणजे त्याच्यामध्ये काय होते, एक ऑर्गॅनिझम दुसरं ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी काय आहे, ऑन द बेसिस ऑफ सिमिलॅरिटी वी आर कन्स्ट्रक्टिंग अ मॅप ऑन दॅट वे, दॅट इज कॉल इट ॲज अ फायलॉजिनी. सो paleontology suggests the reconstruct the phylogeny of that animal. The next part, it help in studying various form and structure of an extinct animal. Okay, जे extinct वगैरे animal आहे त्यांच्यामध्ये स्ट्रक्चर वगैरे जे पण आहे ते स्टडी करण्यासाठी ह्याच्यामध्ये यूज होते. मंथन म्हणून, okay, so all of you listen here. It help in studying a various form and structure of extinct animal. Extinct जे animal, what is the meaning of that? जसं की मी डायनोसॉर्स घेतलं, सो इट इज प्रेझेंट ऍट दॅट टाइम, टुडे इज इज ऍबसेंट. म्हणजे जे अॅनिमल्सचा नंबर एकही राहिलेला नाही मिळत, दिस इज कॉल इट ॲज अ एक्सटिंक्ट अॅनिमल. मग त्यांचं फॉसिल वगैरे भेटलं, सो अल्टिमेटली वी कॅन से दॅट these animals are present in that time. So that is help in studying a various form of structure and extinct animal. Now the next point ह्याच्यामध्ये काय दिलं बघा, it provides a record of missing link between a two group of organism. दोन ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम मधलं काय सिमिलॅरिटी आहे त्याच्यावरून मिसिंग लिंक आपण पुढे बघणार आहे. ह्याला थोडंसं आर्चिओप्टेरिक्स वगैरे अॅनिमल आहे जे की बर्ड्स आणि रेप्टाइल्स दोघांचंही कॅरेक्टर शो करतात. मग ते एक हे थोडंसं डिफाइन करते. Now the next part, it helps in studying of habitat of extinct organism. Those organism which is present today, okay, आजच्या डेट मध्ये ते प्रेझेंट नाही मिळत, बट आधी जे प्रेझेंट होते, सो दॅट इज कॉल इट ॲज अ एक्सटिंक्ट ऑर्गॅनिझम जे पण आहे त्यांचं थोडंसं आहे याच्यामध्ये. दॅन paleontology provides the following type of evidence. Okay, so that part we will take